नमस्कार मित्रांनो, मी श्लोक खळे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे ना ती जरा धोकादायक आहे, कारण आजची व्हिडिओ ती आपल्या घराजवळचीच आहे. समुद्राचं पाणी वाढल्यामुळे मित्रांनो पाणी आमच्या अगदी घरापर्यंत येतं आहे आणि तो पाणी घरापर्यंत येण्यामुळे अक्षरशः धोकादायक पातळी निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळेच ही व्हिडिओ करतो आहे मी. तर व्हिडिओ होईल तेवढी शेअर करा आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दाखवतो की पाणी कसं येतो आहे घरापर्यंत. इथं मागे आपला समुद्र आहे आणि त्याच समुद्राचं पाणी इथपर्यंत येतं आणि त्याच्यामुळेच खूप अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि आत्ता आहे सकाळची वेळ मित्रांनो. ही सकाळची वेळ असल्यामुळे काही वाटत नाही, पण रात्रीच्या वेळेस कसं होणार हा प्रश्न इथल्या सर्व नागरिकांना निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही आता बाहेर आलो आहे. तर मित्रांनो, बघूया आपण नक्की कशी परिस्थिती आहे ती आणि इथल्या नागरिकांसोबत देखील आपण संपर्क साधूया. तर चला मित्रांनो, बघूया बाहेर पाणी किती आलं येतो आपण. तर बघू शकता मित्रांनो किती पाणी येतो आणि हे इथंच आहे फक्त आमच्या तिकडं बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो किती पाणी वाढलं येतो. हे बघा, बघू शकता हे सर्व पाणी समुद्राचं आहे आणि ते सगळं आमच्या इथे घरापर्यंत येतो. आणि ही आत्ताची परिस्थिती आहे, तर रात्रीची परिस्थिती बिकट होती भरपूर. तर हे बघू शकता तुम्ही, बघू शकता समुद्र किती खवळलेला आहे तो आणि हे सर्व पाणी हे बघा असं खाली उतरतो. बघू शकता बघू शकताय पाणी सगळं समुद्राचं पाणी आहे. बघू शकता किती गेला तो वरती. हे एवढं पाणी आमच्या घरापर्यंत जातो, अगदी घरात देखील शिरतो. बघू शकता. आणि इथे आपले घरातलेच मेंबर्स बसले आहेत, त्यांना आपण विचारूया नक्की ही परिस्थिती कशी आहे आणि त्यांना याबद्दल काय बोलायचं आहे. तर हे बघा इथे आपले काकी आहेत बसलेले आहेत, तर त्यांना विचारूया नक्की ही परिस्थिती कशी आहे आणि त्यांना याबद्दल काय बोलायचं आहे. तर काकी सांगू शकाल की हे पाणी कधीपासून भरतो आणि याचं नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे? तो याबद्दल आम्हाला धोका वाटते आणि समुद्राचं पाणी येते. आता 2 वाजेपर्यंत पाणी भरणार आहे. वर्षाला असाच होते. आम्ही पंचायतीला हे करताव, पंचायत आपला दे नोटीस देते पंचायती. यामध्ये नोटीस देते जाताव 2 रुपयाच्या कागदाचा तुम्ही हे करताव, उस्मानी करता. वर्षाला आम्हाला शाळेतला बोलावतात. मला यांची शाळेत कुठे यायचं आम्ही. मग काकी तुमचं म्हणणं काय आहे की इथं काय केल्यावरती पाणी बंद होईल? पाणी भरल्यावर आम्हाला आम्हाला धुक्का घालून दे पाहिजे आमच्या लाटी. म्हणजे समोर भिंताडी असेल तर पाणी थांबू शकतो का? आरशीचे मुक्ता पाहिजे. आणि हे बघा समुद्रात एवढं पाणी घालून त्याला घाण दाखव किती आली ती. एक समोर येणार आणि आल्यावर पाणी आतमध्ये घुसणार घरात. तर काकी ही परिस्थिती सकाळची आहे, म्हणजे उजेड असतानाची आहे, तर रात्रीचं कसं काय होईल आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? रात्रीचं पाणी येते पण थोडा इकडे पाणी आणि 1 वाजेपर्यंत रात्रीचे हे बघू शकताय मित्रांनो, आपण इथं वरती उभे होतो तरी एवढं पाणी आलं आहे आपल्यापर्यंत. आणि आता इथे आम्ही घराला बघायला आलेलो आहोत. आम्ही घराला काही जर आम्हाला उचलावून आले आहोत आणि दुसरीकडे गेला आम्ही आमच्या नातेवाईकांकडे. तर बघू शकता ही आपली घरं आहेत आणि सध्या 2-3 दिवस आमची घरं बंद आहेत, कारण समुद्राचं पाणी एवढं वाढलं आहे की त्याच्यामुळे घरात राहणं देखील आम्हाला आता पॉसिबल नाही आहे. सो त्यामुळे आम्ही आता बाहेर जातो ना, आपण बाहेर नातेवाईकांकडे राहतो आम्ही 2-3 दिवस. तर याची काहीतरी सरकारने दक्षता घेतली पाहिजे, कारण जेणेकरून भविष्यात याची काही जीवितहानी नाही झाली पाहिजे. आणि जर असंच चालू राहिलं तर एक दिवस नक्कीच काहीतरी इथे घडीत करण्याची शक्यता आहे. तर आपण आता पुढे देखील विचारूया कसं काय तो.
शकता मित्रांनो किती पाणी चढतोय तो. आणि आत्ता वाजले ते म्हणजे सकाळचे 11 आणि 11 वाजता एवढं पाणी चढतंय. आता तर आम्हाला असं वाटायला लागलं आहे की हे आमचं अंगण नाही तर समुद्रच झाला आहे, कारण एवढं पाणी इथे यायला लागलं आहे. बघू शकताय मी आहे पायरीवर उभा आणि एवढं पाणी झालं आहे पायरीवर. हे बघा मित्रांनो, ही व्हिडिओ आहे ना एवढी शेअर करा की अक्षरशः इथं काहीतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे. बघा अक्षरशः घरं बंद करून बाहेर गेले आहेत राहायला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरं अक्षरशः सगळेजण घरं सोडून गेलेले आहेत तिकडनं आणि पाणी इथपर्यंत आलेला समुद्राच्या वरती. इथं पलीकडेच समुद्र आहे पण पाणी मात्र इथपर्यंत आलेला आणि घरं बंद आहेत. बघू शकता हे बघा. याचं काहीतरी न्यायनिवाडा झाला पाहिजे मित्रांनो, कारण ही परिस्थिती जर अशीच चालू राहिली तर भविष्यात इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि अशी जर भिंताडी तिकडे निर्माण झाली तर पाणी येण्याची शक्यता कमी आहे. बघू शकता अशी भिंताडी जर झाली इथे तर पाणी येण्याची शक्यता कमी आहे आणि धोकादायक पातळी देखील कमी होईल. यायला रस्ता नाही मित्रांनो राहिला आहे. अक्षरशः माणसं पाण्यातून यायला लागले आहेत आणि अजिबात पॉसिबल नाही इकडनं येणं, कारण एखादी लाट जर आली तरी इथं दुर्घटना होण्याची शक्यता आहे. बघू शकताय अक्षरशः पाण्यातून वाढत्या पाण्यातून माणसं चालायला लागली आहेत आणि लाटी बघू शकताय किती येतात ते. तर आपल्या आत्या काय सांगते तर बघूया. आत्या सांग, पाणी वाढतंय त्याच्याबद्दल काय सांगू शकशील? आणि या पाण्याची भीतीदायक घटना आहे की नाही का की आजी? हे एवढं पाणी वाढतंय तर हे पाणी कशामुळे वाढतं? बघू शकताय हे बघा वर येतो अगदी पाणी. तर ही आहे वृद्ध व्यक्तींची व्यथा. तर याचं काहीतरी बंदोबस्त झालं पाहिजे. मित्रांनो, परिस्थिती बघतायच तुम्ही, माझ्या पाठीत समुद्र आहे आणि हे सगळं समुद्राचं पाणी आहे ना, तो सगळं आमच्या अगदी घरापर्यंत येतो. आणि ही गोष्ट आहे वर्षानुवर्षाची, म्हणजे गेले 7-8 वर्ष ही गोष्ट चालू आहे आणि तरी इथं कोण दक्षता देत नाही आहे, कोण येऊन इथं बंदोबस्त करत नाही आहे. आणि जर का रात्रीचं काही बरं वाईट इथं घडलं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमतो आहे. कारण अगदी घरं सोडून, बघू शकता माझ्या पलीकडे, घरं सोडून सगळे नातेवाईकांकडे राहायला गेले आहेत 2-2, 3-3 दिवस आणि बंदच घरं राहिले आहेत सगळ्यांची आणि बाहेर ठेवलेले प्रत्येक वस्तू वाहून चालली आहे. तर याची थोडी तरी दक्षता घेतली जाऊ दे आणि म्हणजे भविष्यात काय याचा जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे सरकारने थोडी तरी. मित्रांनो, ही घटना आहे ना ती आमच्या घराजवळचीच आहे, पाचपंढरी कोळीवाडा दापोली आणि तुराळी आली मग ती घटना आहे. तर कृपया कोणीतरी याची दक्षता घ्यावी आणि योग्य तो याचा न्यायनिवाडा व्हावा ही विनंती आहे सगळ्यांना. कारण इथं एवढं होऊन देखील अजून कोण पत्रकार आलेले नाही आहे.
एखादा रिपोर्टर येऊन जर एखादा रिपोर्ट केला असता तरी चालला असता, परंतु अजून कोणी आलेलं नाही आहे आणि ही परिस्थिती दरवर्षाची असते. बघू शकता अक्षरशः समुद्राचं स्वरूप आलेलं आहे आणि बघू शकता गुडघ्या एवढं पाणी अंगणात होतं आहे आणि बाहेर ठेवलेली सर्व वस्तू वाहून झाली आहे. त्याला अर्ज दिला होते, कायच नाही करा, येतात बघतात जातात. पंचायतीला किती वेळेला आले, 4-5 वर्ष देतात. एक टायमाला आमच्याकडे लक्ष द्या, बोलावलं बघतात ते जातात. आणि समोरची जी भिंताळी झाली तर हे पाणी थांबू शकते का? समोर जर भिंत झाली RCC ते पाणी थांबू शकते. 5 लाखाचा बघू शकता अगदी घरापर्यंत पाणी आलेलं आहे. बघू शकता अंगणात पाणी एवढं वाढलं आहे की छोटी मुलं देखील खेळायला लागली आहेत. त्या अंगणातल्या पाण्यात छोटी मुलं देखील खेळायला लागली आहेत. एवढं पाणी वाढत चाललं आहे. हे पाणी भरते का की काय सांगाल या पाण्याबद्दल, म्हणजे कशी परिस्थिती आहे आत्ताची? पाणी आला आणि आमच्या घरा जातात अन्नधान्य दिसते, परत जेवण काय वाहून जाते. बघ घरात पाणी शिरते, कपडे धुतात, कपडे धुतात. आपण हे बघ आता पाणी हे बघू शकताय पाणी हे साधा फुल बघतात, उद्या फुल होणार, उद्या होणार. ते होते कडे अजून येतात कडे बघू करा. साधे या गटाराचं कचरा कारखाने येत नाही लोक. माझं पोट पाण्यात पेवलो ते बघू का ना आले पाणी प्यायलो ते. मग कसली माणसं आहेत पंचायतीची. आता या गण्यातली सुद्धा काढून देणार मोबाईलवर, तरी पण ते बघू का आलो नाही का दक्षिणा घेतलो नाही. आम्ही करायचं काय, आम्हाला झोपायला आता आधार नाही. कधी तुम्ही काय शाळा पाणी देताव काय ते बघा, विचार करा. दर वर्षाला आमची नुकसानी होते. जर आताच्या वर्षातला नाही सर्वांचा विद्या घातलाव तर आम्ही नाही तर आम्हाला गमवायचे असते तर तुम्ही कोण असेल आम्ही तुझ्यावर पाया पडताव, पण आम्हाला भिंत झालीच पाहिजे. हा प्रश्न आमच्या सर्व नागरिकांना पडणार असतो. तर लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तर लवकरात लवकर इथे काहीतरी बंदोबस्त करून द्या. ही सगळं 4-5 वारंवार. ग्रामपंचायती घेत नाही एक महिला घ्या. ये इकडे मी धरता ये तुझ्याबरोबर मी आता. बोला. दिवसाची पाणी
बघू शकताय अक्षरशः रौद्र रूप आलं आहे. मित्रांनो, बघितलंच असेल बाहेरची परिस्थिती कशी होती ती, आणि ही परिस्थिती गेले 3-4 वर्ष अशीच चालू आहे. आणि कित्येक वेळा ग्रामपंचायतीत अर्ज करून देखील समोरचा जो बांधारा आहे तो बांधारा अजूनपर्यंत होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे सर्व नागरिक आहेत ना ते पूर्ण चिंतेत आहेत, कारण जर भविष्यात काही जीवितहानी घडली तर समजूच शकता की किती नुकसान होईल तो. तर त्याचसाठी माझं एवढंच सांगणं की लवकरात लवकर तिथं सुरक्षा भिंत करून द्यावी, जेणेकरून भविष्याची जी जीवितहानी आहे ती होणार नाही. तर एवढंच सांगू शकतो मी. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लवकरात लवकर इथं लक्ष दिलं जाईल. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला.